गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बी.कॉम भाग 3 6व्या सेमिस्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या सेमिस्टरमध्ये आपल्याला बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा व्यवसाय नियमनविषयक कायदे हा विषय आहे. या विषयाचं जे सिलेबस आहे ते या भागामध्ये आपण इथे समजून घ्यायचं आहे. 5व्या सेममध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणखी इतर कायदे बघितले. या सेममध्ये कंपनीविषयक कायदे आपण बघणार आहोत. या विषयाची ओळख आपल्याला गेल्या वर्षीच झालेली आहे. गेल्या वर्षी असणारा बी.कॉम 2मध्ये असणारा कॉर्पोरेट अकाउंटिंग हा विषय कंपनीशी संबंधित होता, कंपन्यांशी संबंध होता. त्या विषयामध्ये आपण त्याची अकाउंटिंगची बाजू बघितलेली आहे. या विषयामध्ये आपल्याला त्याची कायदेशीर बाजू इथे बघायची आहे. कंपनी कशी स्थापन केली जाते, शेअर्स कसे वितरित केले जातात, कंपन्यांचं नियमन कसं केलं जातं, त्यानंतर कंपन्यांची अमलगमेशन कसं होतं, कंपन्या कशा विसर्जित केल्या जातात, रिकन्स्ट्रक्शन कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये बघितलेल्या आहेत. हे जे 7व्या सेममध्ये हा जो विषय आहे तो 4 युनिट्समध्ये विभागलेला आहे. त्यातलं पहिलं युनिट आहे ते म्हणजे कंपनी ॲक्ट 2013. कंपनी ॲक्ट हा 2013मध्ये अस्तित्वात आला. त्याआधी कंपनी ॲक्ट 1956 होता आणि त्याच्या आधीचा ब्रिटिशांच्या काळातला कंपनी कायदा अस्तित्वात होता. तर 1956च्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा केल्या गेल्या, वेगवेगळ्या अमेंडमेंट्स होत्या. परंतु जसं कंपन्यांचं स्वरूप बदललं, कंपन्या मल्टीनॅशनल झाल्या, ट्रान्सनॅशनल झाल्या, तसं त्या ठिकाणी कायदा बदलाची आवश्यकता इथं भासू लागली आणि त्यातूनच 2013मध्ये नवीन कंपनी कायदा इथं अस्तित्वात आणला गेला. तर या ठिकाणी या कायद्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदी, कायदेशीर तरतुदी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मीनिंग, फीचर्स अँड टाईप्स ऑफ कंपनीज, कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार, कंपनीचा शब्दाचा अर्थ, कंपनीची असणारी वैशिष्ट्य हे इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतर प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, जे कंपनीची स्थापना कशी केली जाते, कोणकोणती वैशिष्ट्य असतात, स्थापना करताना काय आवश्यक असतं, त्यामध्ये मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. ही जी प्रोसेस आहे कंपनी स्थापन करण्याची ती आपल्याला कायदेशीर दृष्टीने इथं अभ्यासायची आहे. त्यानंतर रोल, रिस्पॉन्सिबिलिटीज, पॉवर्स ऑफ डिरेक्टर्स, ऑडिटर्स अँड कंपनी सेक्रेटरी. कुठलीही कंपनी म्हटली की 3 गोष्टी इथं महत्त्वाच्या असतात. एक पहिलं म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, कंपनीचं नियमन कोण करतं किंवा कंपनीचे अधिकारी कोण आहेत, कंपनी कुणामार्फत चालवली जाते, हे महत्त्वाचे असतात आणि ते सगळे अधिकार आपण बोर्ड ऑफ डिरेक्टर्सकडे देत असतो. एखादी कंपनी, मग ती प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा पब्लिक लिमिटेड असेल, ती चालवण्याची जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांकडे असते. त्यांना बोर्ड ऑफ डिरेक्टर असं म्हटलं जातं. हे निवडून आलेले सदस्य असतात कंपनीमध्ये आणि त्यांच्याकडं बहुतेक सर्व अधिकार हे केंद्रित झालेले असतात. त्यानंतर दुसरा नियामक असतो तो म्हणजे ऑडिटर. कंपनीच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे ऑडिटर असतो, अंकेक्षक ज्याला म्हटलं जातं. कंपनी कशी चालते, काय चालते हे बघण्याकरिता आणि त्यांच्या हिशेबांवर देखरेख ठेवण्याकरिता या ठिकाणी अंकेक्षकाची, ऑडिटरची इथं नियुक्ती केली जाते. म्हणजे कंपनीला जसं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आवश्यक असतात तसं अंकेक्षक देखील असणं आवश्यक असतं. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कंपनी सेक्रेटरी. याला देखील तितक्याच पॉवर्स असतात की ज्या डिरेक्टर्सना, ऑडिटर्सना असतात. फक्त कंपनी सेक्रेटरीला ऑडिटर्सच्या हाताखाली काम करायला लागतं. कंपनी सेक्रेटरी म्हणजे डिरेक्टर्स, ऑडिटर आणखी सर्वसामान्य भागधारक यांच्यामधला दुवा म्हणून इथं काम करत असतो. तर या तिन्ही घटकांची भूमिका, त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या पॉवर्स हे आपल्याला या विषयामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे राईट्स ऑफ शेअरहोल्डर्स. कंपनी जरी भागधारकामार्फत चालवली जात असली तरी त्याचं नियमन हे प्रामुख्यानं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मार्फत केलं जातं. परंतु भागधारक हे कंपनीचे मालक असतात.
आणखी या मालकांप्रती काही जबाबदारी असतात, शेअर होल्डर्सच्या काही जबाबदाऱ्या असतात आणि शेअर होल्डर्सना काही अधिकार असतात. तर ते अधिकार कुठले कुठले आहेत हे आपल्याला या विषयामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर कंपनी मीटिंग्स, रिझोल्युशन्स, कंपनीच्या मीटिंग्स कशा घेतल्या जातात, वेगवेगळ्या सभा कुठल्या कुठल्या असतात, त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सभा असेल, विशिष्ट कारणासाठी बोलावलेली सभा असेल, काही सभा या सांविधिक सभा असतात, स्टॅट्युटरी मीटिंग ज्याला म्हटलं जाते त्या असतात, काही या सर्वसाधारण सभा असतात. तर या प्रत्येकाचं नियमन आपल्याला कसं केलं जातं हे इथं बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा आस्पेक्ट म्हणजे बाइंडिंग अप ऑफ कंपनी. कंपनी एखादी गुंडाळली कशी जाते किंवा बंद कशी केली जाते, त्यासाठी कुठले नियम असतात हे देखील आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. थोडक्यात कंपनीच्या स्थापनेपासून ते कंपनी बंद करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्या युनिटमध्ये इथं अभ्यासायच्या आहेत. यानंतरचं दुसरं जे युनिट आहे ते देखील कंपन्यांशी संबंधित आहे. आता भारतासारख्या देशामध्ये आज हजारो कंपन्या अस्तित्वात आहेत. साधारण लिस्टेड कंपन्यांची संख्या 6,000पेक्षा अधिक आहे. आणखी अनलिस्टेड किंवा ज्याला प्रायव्हेट कंपन्यामध्ये, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यामध्ये ह्यांची जर संख्या बघितली तर हजारो, अक्षरशः हजारो कंपन्या आहेत. साधारणपणे 1.5 लाख कंपन्या आपल्याकडं अस्तित्वात आहेत. म्हणजे लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड अशी जर संख्या बघितली तर साधारणपणे 1.5 लाखाच्या दरम्यान कंपन्या इथं अस्तित्वात आहेत. तर या सगळ्यावर देखरेख ठेवणं इथं आवश्यक बनलेलं आहे. तर त्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी 1992मध्ये सेबीची स्थापना केली गेली, ज्याला सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, सेबी असं म्हटलं जातं. तर या सेबीमार्फत सगळ्या कंपन्यांवर देखरेख केली जाते. कारण कंपनी कायदा जरी अस्तित्वात आला तरी या सगळ्यांवर इथं सरकारमार्फत लक्ष ठेवलं जाऊ शकत नाही. कंपनी कायदा सरकारनं आणला तरी सरकार हे सगळ्या गोष्टी या पाहू शकत नाही. त्यासाठी कुठली तरी नवीन एजन्सी, वेगळी एजन्सी असणं आवश्यक असतं आणि ती एजन्सीची भूमिका इथं सेबी पार पडतं. सेबी ॲक्ट हा 1992मध्ये अस्तित्वात आला, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट 1992. या मार्फत या ॲक्टनुसार सेबीची स्थापना केली गेली आणि सेबीमार्फत आता या सगळ्या कंपन्यांचं नियमन केलं जातं. तर याचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. त्यामध्ये सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट, सेबी, रोल, पॉवर्स, फंक्शन्स ऑफ सेबी, सेबीची असणारी भूमिका, त्याला असणारे अधिकार, त्यांची असणारी कार्य, लिस्टिंग अँड ट्रेडिंग ऑफ सेक्युरिटीज. आपल्याला माहिती आहे की लिस्टिंग करणं हे आवश्यक असतं. शेअर्स म्हटले तर फक्त या ठिकाणी त्या भागधारकापर्यंत कडे असलेले शेअर्स असत नाही. त्या शेअर्सला मूल्य कशामुळे प्राप्त होतं तर ते ज्यावेळी ते एक्सचेंजमध्ये येतात, म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्यावेळी त्याचं लिस्टिंग होतं, त्याचे व्यवहार होतात, त्याचवेळी त्या ठिकाणी त्याला काहीतरी व्हॅल्यू प्राप्त होते. म्हणजे एखादा शेअर फक्त घेऊन चालत नाही तर तो विकता देखील आला पाहिजे आणि विकण्याची यंत्रणा म्हणजे स्टॉक एक्सचेंज असतं आणि हे स्टॉक एक्सचेंजमार्फत हे शेअर्स खरेदी केले जातात, विक्री केल्या जातात. म्हणजे स्टॉक एक्सचेंज हे दोन शेअर होल्डरमध्ये दुवा म्हणून इथं, मध्यस्थ म्हणून इथं कार्य करत असतं. तर या स्टॉक एक्सचेंजवर देखरेख ठेवणं, कंपन्यांच्या शेअर्सचं लिस्टिंग करणं, त्यांचे ट्रेडिंग करणं, या सगळ्यावर देखरेख ही सेबीमार्फत ठेवली जाते. तर या सेबीचा रोल कसा आहे हे आपल्याला या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. दुसरा जो आस्पेक्ट आहे तो देखील महत्त्वाचा आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, ग्राहक संरक्षण कायदा 1986. आपल्याला माहिती आहे ग्राहक हा आज राजा मानला जातो. ग्राहकाकडं वेगवेगळे अधिकार असतात, कारण आजचं मार्केट हे ग्राहकांचं मार्केट असतं, सेलर्स मार्केट नाही आहे, कंझ्युमर्स मार्केट आहे. आणखी बऱ्याच वेळा कंपन्यांमार्फत किंवा वेगळ्या मध्यस्थामार्फत ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी एक वेगळा कायदा आणला गेला, त्याला ग्राहक संरक्षण कायदा किंवा कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 असं म्हटलं जातं आहे. त्याच्यामध्ये कंझ्युमर, कॉम्प्लेनंट, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, राईट्स ऑफ कंझ्युमर रिड्रेसल एजन्सीज, कॉम्पोजिशन अँड ज्युरिस्डिक्शन, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या. म्हणजे ग्राहक म्हणजे काय, ग्राहक तक्रार कशी करू शकतो, तक्रार करणारा कोण असतो, आणखी तक्रार कुणामार्फत करायची, कुणाविरुद्ध करायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला या कायद्यांमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. आणि तिसरा जो ॲक्ट आहे तो देखील इथं महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कॉम्पिटिशन ॲक्ट 2002.
स्पर्धा वाढलेली आहे, परंतु स्पर्धेचा दुरुपयोग होऊ नये, स्पर्धेचा दुरुपयोग करून लोकांनी त्याचा फायदा घेऊ नये या दृष्टीनं हा कायदा आणला गेला. त्याच्यामध्ये या कायद्याचे वैशिष्ट्य, ऑब्जेक्टिव्स, पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ कॉम्पिटिशन कमिशन एक नवीन तयार केलं गेलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये त्या कॉम्पिटिशनला अशा वेगळ्याच प्रकारच्या स्पर्धेला कसा पायबंद घालता येईल या पद्धतीनं या ठिकाणी हा कायदा इथं कार्यरत असतो. तर दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला या तिन्ही कायद्यांचा अभ्यास करायचा आहे. आपलं जे तिसरे युनिट आहे ते अलीकडच्या काळातील जे नवीन व्यवसाय उदयास आलेले आहेत त्याच्या संबंधी आणि त्याचं नियमन करण्यासंबंधीचे कायदे हे आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिली गोष्ट म्हणजे ई कॉमर्स. आज आपण बघतो आहे की बरेचसे व्यवहार आज आपण ई कॉमर्सच्याद्वारे इथं करत असतो. फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल किंवा अनेक कंपन्या असतील, यांच्यामार्फत बऱ्याचशा वस्तू इथं विकल्या जातात, ट्रेडिंग केलं जातं. तर त्या ई कॉमर्सची व्याप्ती जर बघितली तर त्याच्यावर काहीतरी नियंत्रण असणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीनं या तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला इथं तो अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये नेचर ऑफ ई कॉमर्स, फॉर्मेशन, लिगॅलिटी, रिकग्नेशन, म्हणजे ई कॉमर्स कंपनी आपल्याला स्थापन करायची असेल त्याचं स्वरूप कसं असेल, ती कशी स्थापन केली जाऊ शकते, त्याच्या संबंधीच्या कायदेशीर बाबी कोणत्या आहेत आणि त्यांना मान्यता कशी दिली जाते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे समजा एखादी फ्लिपकार्टसारखी कंपनी असते कुठेतरी दिल्लीमध्ये किंवा बेंगलोरमध्ये असते, आणखी ते प्रॉडक्ट महाराष्ट्रामध्ये येतं. महाराष्ट्रामध्ये आल्याला आपल्याला हे फॉल्टी प्रॉडक्ट मिळालं तर त्याच्याविरुद्ध जर आपल्याला दाद मागायची असेल तर कुठं जायचं आपण, हा आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण आपण बेंगलोरला जाऊन इथं तक्रार करू शकत नाही. तर त्यासंबंधी काय करता येईल, त्यासंबंधीचं नियमन कसं केलं जातं ते आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये बघायचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो देखील महत्त्वाचा आहे. तो म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. त्यामध्ये पेटंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाईन या 4 कन्सेप्ट आपल्याला इथं घ्यायच्या आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी 1 मिनिट. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे आपण केलेलं एखादं संशोधन असेल, त्यासंबंधी घेतलेलं पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल, तर त्यासंबंधीचे राईट्स कुठले कुठले असतात इथं अभ्यासायचे. म्हणजे आपण संशोधन केलं तर त्याबद्दलचं पेटंट घेतो, एखादे पुस्तक लिहिलं तर त्याबद्दल आपण कॉपीराईट घेत असतो, एखादं डिझाईन बनवलं तर त्याचा आपण ट्रेडमार्क घेत असतो, किंवा एखादी प्रोसेस असेल त्याचं इंडस्ट्रियल डिझाईन बनवत असतो. तर त्यासंबंधीचे हक्क राहिले पाहिजेत त्या व्यक्तीकडं, म्हणजे ज्या व्यक्तीनं हे सगळं क्रिएट केलेलं आहे त्या व्यक्तीकडं ते हक्क असले पाहिजेत. याला या ठिकाणी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. तर हे कायदे कुठले आहेत, हे अधिकार कुठले कुठले असतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कशी निर्माण होते, हे घटक आपल्याला या युनिटमध्ये इथं घ्यायचे आहेत. तिसरं जे युनिट आहे त्यातलं ते म्हणजे डिजिटल सिग्नेचर. आज आपले अनेक व्यवहार डिजिटल माध्यमातून होत असतात. अनेक डॉक्युमेंट ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इंटरनेटमार्फत पाठवली जातात. आता या ठिकाणी अशी डॉक्युमेंट जर पाठवली तर त्यावरची सही ग्राह्य धरली जात नाही, कारण ती लिखित स्वरूपाची सही नसते. तर अशा वेळी डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय, ही सिग्नेचर डिजिटली कशी केली जाऊ शकते त्यासंबंधीची माहिती आपल्याला या विषयामध्ये घ्यायची आहे. त्याच्यामध्ये नीड, फॉर्मेशन, फंक्शन्स, डिजिटल सिग्निफिकन्स, सर्टिफिकेट अँड रिव्होकेशन ऑफ डिजिटल सिग्नेचर या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. म्हणजे पाठवताना जे डॉक्युमेंट आपण पाठवलेलं आहे ते व्हॅलिड कसं ठरेल, कायदेशीर दृष्टिकोनातून व्हॅलिड कसं असेल हे आपल्याला या ठिकाणी या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा चौथा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे सायबर क्राईम. आज आपण बघतो आहे अनेक गुन्हे हे सायबर गुन्हे म्हणून मानले जातात. या ठिकाणी बँकांमधून होणारी लूट असेल, एखाद्या तंत्रज्ञानाचं हॅकिंग असेल, एखाद्या साईटचं हॅकिंग असेल, हॅक केली साईट आणि सगळी डेटा आपण घेतला
अशा पद्धतीच्या गोष्टी आपण ऐकतो. तर त्या ठिकाणी याला सगळ्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं. तर हे सायबर क्राईम्स कुठले कुठले आहेत आणि त्यासंबंधी पेनल्टी कशी लावली जाते, हे कसे शोधले जातात आणि त्याबद्दल शिक्षा कशी केली जाते, हे आपल्याला या 3ऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतरचं हे 4थं जे युनिट आहे ते म्हणजे निगोशियल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. आज आपण अनेक कागदपत्र वापरतो. उदाहरणार्थ एखादा चेक असेल, बिल ऑफ एक्सचेंज असेल, एखादं इतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतील, तर त्यासंबंधीची माहिती आपल्याला या विषयामध्ये घ्यायची आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर त्यासंबंधीची माहिती ती कशी वापरली जातात, आणखी त्याबद्दल असणाऱ्या वेगळ्या सांविधानिक तरतुदी आपल्याला या ठिकाणी या विषयामध्ये घ्यायच्या आहेत. चेक डिसऑनर झाला तर काय करायचं, एखादं प्रॉमिसरी नोट वटली नाही तर त्या ठिकाणी काय करायचं, त्याबद्दल कुठली शिक्षा होऊ शकते, चेक क्रॉस करणे म्हणजे काय, क्रॉसिंगचे कुठले कुठले इफेक्ट होतात, या संबंधीची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी या 4थ्या युनिटमध्ये घ्यायची आहे. थोडक्यात आपल्याला कंपन्यांसंबंधीची माहिती घ्यायची आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संबंधीची माहिती घ्यायची आहे, सायबर क्राईम संबंधीची माहिती घ्यायची आहे, आणखी सेबी कंपन्यांचं नियमन करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या संबंधीची माहिती या अभ्यासक्रमामध्ये घ्यायची आहे. तर आपण नेक्स्ट पिरियडपासून पहिला जो आस्पेक्ट आहे तो आपण इथं सुरू करूया. या ठिकाणी इथंच थांबूया. थँक्यू.